वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉग में तुमचे स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचे मस्त असे झटपट होणारे लोणचे आणि चवीला ते खूप छान लागते आणि सोपी पद्धत आहे। 5 मिनिटात हे लोणचं तयार होते आणि लगेच तुम्ही खाऊ शकता, इतकं हे झटपट होते। चला तर आपण बघूया। बघा किती सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे आणि खूप कमी साहित्य आहेत, खूप काही साहित्य वगैरे जास्त लागत नाहीये। तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 असे तोतापुरीचे आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ आणि धुवून घेतलेत आणि पुसून सुद्धा घेतलेली आहेत। तुम्ही पाहू शकता। तर हे वजनी अर्धा किलो आहेत। त्याच्या आपल्याला बारीक बारीक अशा कापा करून घ्यायचे आहेत, एकदम बारीक करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने त्याच्या बारीक अशा कापा केलेल्या आहेत। बघा अशा एकदम बारीक अशा कापा केल्या, त्यामुळे आपलं हे लोणचं आहे ते छान असं मुरते आणि लगेच आपण खाऊ शकतो। आणि येथे मी साखर घेतलेली आहे। तर साखर आहे ही 250 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे। कलरसाठी काश्मीर रेड चिली पावडर घेतली आहे 3 TBSP एवढी, राई घेतलेली आहे 2 TBSP एवढे, 1 TBSP एवढी मेथी अशी बारीक करून घेतली आहे। हे चवीप्रमाणे मीठ आहे आणि 1 TSP हे हिंग आहे आणि 4 TBSP एवढा बेडेकर लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि लोणचं आपलं छान होते एकदम मस्त असं। तर बघा ह्यामध्ये मी प्रथम साखर टाकून घेते, त्यानंतर बेडेकर मसाला टाकून घ्यायचा, काश्मीर रेड चिली पावडर आणि त्यानंतर आपण जी मेथी बारीक केलेली आहे पूड ती टाकून घ्यायची आहे, हिंग टाकून घ्यायचं। आता सर्व जे जिन्नस आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत। आता इथे मी हे बाजूला ठेवते आणि आता आपण तेल घेऊया। तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 8 TBSP एवढं तेल घेते। ते बघा हे मी तेल घेतलेलं आहे आणि आता त्या तेलामध्येच मी मीठ टाकून देते आणि ते मिक्स करून घेऊया आपण। हे मीठ आहे ते तेलात टाकून आपण उकळून घेऊया तेल। तर मी तेल गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता मग मस्त अशा याला उकळी आणून द्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे तेल। ते पाहू शकता तेल मस्त असं गरम होत चाललेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी जी राई आहे ती टाकून घेते। बघा राई एकदम मस्त अशी तडतडली। आता हे गरम गरम तेल आहे त्यात आपण जे लोणच्याच्या बारीक चिरलेला कापा आहे त्यावर जे मसाले आहेत त्यावर टाकून द्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही फोडणी द्यायची आहे। बघा आणि लगेच हे लोणचं आहे ते आपला मिक्स करून मग घ्यायचं आहे। तर इथे मी मध्यभागी टाकून घेते आणि सर्व आपल्याला हे जे राई वगैरे आहे ती टाकून द्यायची आहे आणि हे लोणचं आहे ते आपलं छान असं एकदम मस्त असं ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून द्यायचं आहे। हे झटकीपट होणारं लोणचं आणि खूप टेस्टी लागते। आणि तसं बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये नाही, असे 12ही महिने बाजारामध्ये कैऱ्या उपलब्ध असतात। तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे झटपट असं कैरीचं लोणचं बनवू शकता आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं कैरीचं लोणचं बनवून खाणार तुम्ही सतत बनवत जाणार, हे मी नक्की तुम्हाला खात्रीशीर सांगते। खूप सुंदर आणि टेस्टी हे लोणचं लागते। तर ह्या लोणच्यामध्ये मी साखर वापरलेली आहे, तुम्ही गूळही वापरू शकता। आता हे साखर जशी वितळणार तसं आपल्या लोणचं एकदम मस्त असं पातळ होते। तर बघा मस्त असं होत चाललेलं आहे पातळ आणि छानपैकी, आणि तुम्ही लगेचही खाऊ शकता। तर हे बरणीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, 2 ते 3 महिने हे लोणचं छानपैकी फ्रीजमध्ये राहते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा काढून खा। खूप सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे। बघा कलरही किती छान आलेला आहे आणि दिसते तसं छान, तसं लागते खूप छान। बघा किती मस्त असं लोणचं आहे आणि आपण जेव्हा कापी बारीक केलेले आहेत त्यामुळे हे लवकर असं मुरलं जाते लोणचं आणि कमी वेळ झटपट होणारे अशी लोणचं आहे ते। बघा मस्त असं लोणचं। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि नवीन असा तर माझ्या चॅनल सबस्क्राईबही करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।